तर नमस्ते मित्रांनो, आपली डी टीम चालली आहे मंचरला. तर आता आम्ही सध्या 1 2 3 4 5 पुढे सलमान भाई बसलेले 6 जण आहे आणि व्हिडिओ काढणार आहे योगेश आहे. आता आम्ही टोटल आता गाडीमध्ये 20 बाउन्सर आहे. आता आम्ही डायरेक्ट आमची गाडी डायरेक्ट मंचरला जाऊन थांबणार आहे. मध्ये थांबणारच नाही गाडी. पुढे आमचे लेडीज बाउन्सर बसलेले आहे. पुढे आमचे मुस्तफा भाई डायरेक्ट आता किन्नरची जागा घेतलेली मुस्तफा भाईनी. दाखवा इथं मिसळ खायला थांबलेलं आहे. हॉटेल श्रावणी हा खाणार नाही, याला 100 रुपये वाढून देणार आहे मोबीन भाई आमचे. अशाच प्रकारे आम्ही थांबलेलो आहे. गणेश भाऊनी घरून डब्बा आणला होता. वहिनीने डब्बा दिला होता गणेश भाऊला. कसली भाजी? पालकची भाजी, आटी भाजी, 1 नंबर भाजी. आम्ही आता सगळे मिसळ खायला बसलेलं आहे. बाकीचे बघून सर तिथं आहे. एकदम भारी अशी मिसळ आहे. भेळ पण खाल्ली आम्ही. आताच आम्ही एकदम मिसळ खाल्ली आणि एकदम पोट भर एकदम मिसळाची खाल्ली. 2 पैसे कमी पण पोरांचे बाउन्सर लोकांचे हाल नाही झाले पाहिजे. हा आपलं एकच सूत्र आहे. चला आता डायरेक्ट आता मंचरला जाऊन भेटू. आम्ही लोकेशनला पोहोचलोय. मान्य खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त द फॉल्क आख्यानाचा कार्यक्रम आहे. लोकेशनला पोहोचलोय आम्ही. आता आम्ही चेंज करून उभा राहिलेलो आहे. आता आम्ही थोड्या वेळात पॉइंटला जाणार आहे. बाकीचे बाउन्सर पण रेडी, काही बाउन्सर रेडी होत आहे. माग एकदम भारी असं कॉलेज आहे. एकदम बघू शकता, एकदम भारी. हे कार्यक्रमाचं लोकेशन आहे. नाही तर आम्ही टोटल 20 बाउन्सर आलेलो आहे. आता थोड्या वेळामध्ये बाउन्सरचे पॉइंट लावून तुम्हाला कार्यक्रम एकदम दाखवतो. आता तुम्हाला तुम्ही बघू शकता, एकदम भारी असं लोकेशन आहे कार्यक्रमाचं. सगळे बाउन्सर उभा करून आम्ही ब्रीफिंग चालू केली. सर्व बाउन्सरला आम्ही माहिती सांगितली. त्याचबरोबर काम कसं करायचं, आपल्याला येणाऱ्या अडचणी हे सर्व सांगितलं आणि काम व्यवस्थितपणे करायचं असं बाउन्सरला सांगितलं. आम्ही पॉईंट लावले. तर आपल्या सगळ्या बाउन्सरचे पॉईंट लावलेले आहे आणि कार्यक्रमाला गर्दी सुद्धा चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि आपल्या मागे रिहर्सल चालू आहे कार्यक्रमाची. अशाच प्रकारे कार्यक्रम चालू झालेला आहे. आपले बाउन्सरचे पॉईंट एकदम व्यवस्थित लावलेले आहे. गर्दी पण यायला चालू झाली. तुम्ही गर्दी बघा, हळूहळू गर्दी राहिली. एकदम भारी असे गाणे चालू आहे. अरे भगना झेंड्याचा भाला घडावं भरलं अनंग तलवारीचा पाता नाचत मर्दानी घेत सर्वांनी उभा राहून खुर्च्या मोकळ्या करा. भगव्या झेंड्याचा भाला घडावं तर अशाच प्रकारे कार्यक्रम संपलेला आहे. पण साहेब स्टेजवरती आहे, त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे. आणि याच्यानंतर आता आम्ही जेवायला जाणार आहे. तर तिथं जेवायला काय जेवण मेनू ते बघू आपण. आपल्यानंतर साहेबांना आम्ही गाडीपर्यंत सोडले. आपल्या सगळ्या साईडने बाउन्सर साहेबांचे फोटो चालू होते. तो नंतर आम्ही त्यांना गाडीपर्यंत सोडले आणि तिथून आम्ही डायरेक्ट जेवायच्या ठिकाणी गेलो. 3-4 किलोमीटर जेवणाचं लोकेशन होतं, तिकडे गेलो आम्ही. सगळ्या बाउन्सर बरोबर आम्ही फोटो काढलेत. फोटो काढल्यानंतर आम्ही जेवणाच्या ठिकाणी गेलो. अशाच प्रकारे आम्ही इथं जेवायला आलेलो आहे. समाधान कानवळ आणि शिवानंदन लॉन्स आपले बाउन्सर आलेले. आता आतमध्ये एंट्री करतोय आम्ही. आता आपले बाउन्सर जेवायला बसलेले. इथं आम्हाला सर्वांना नॉनव्हेज खायचंय पण चिकन थाळी नाहीये, त्यामुळे आता सर्वांना अंडा थाळी येणार आहे. ती कशी आहे ते आपण बघू. आता जेवण पण 1 नंबर भेटला आम्हाला. जर तुम्हाला परत जेवण करायचं खरंच समाधान हॉटेलला या. एकदम भारी अशी टेस्ट आहे.
मनसरपाशी समाधान हॉटेल आहे, एकदम भारी, एकदम पोटभर जेवलो आम्ही. खूप भारी जेवण भेटलं आम्हाला इथं. आता आमचं जेवण बिवण झालेलं आहे. आता आम्ही चाललो घराच्या दिशेने. मी तर आमचा ब्लॉग संपला. धन्यवाद. ओनली बाउन्सर.